निपाणी वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसी करण्याच्या वादातून मारहाण। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसी करण्याच्या वादातून मारहाण केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले आहे। सध्या सर्वत्र धान्य दुकानदारातून कार्डधारकांची ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे दुकानदार कार्डधारकांना फोन करून बोलावून घेत आहे व ई-केवायसी करत आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सहकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्डधारकांची ई-केवायसी करत असताना शरद पवार या कार्डधारकाने त्या ठिकाणी मी ई-केवायसी करणार नाही, मला धान्य दिलेच पाहिजे, मला धान्य कसे देत नाही ते पाहतो अशी दमबाजी केली आहे। तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। त्यानंतर त्याने दुकानदार ऐकत नसल्याचे पाहून दुकानदाराला मारहाण केली आहे। या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिले। यावेळी निवेदन स्वीकारताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ म्हणाले की हे शासकीय काम आहे, कार्डधारकांची ई-केवायसी होणे गरजेचे आहे। जे कार्डधारक ई-केवायसी करत नसेल त्यांचे नाव कमी केले जाईल। ही केवायसी करताना कोणीही धान्य दुकानदारांना अरेरावी किंवा दमबाजी केल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करून त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाईल। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की आमचे धान्य दुकानदार विनामोबदला ई-केवायसीचे काम करत आहे व विनामोबदला हे काम करत असताना दुकानदारांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे। अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे। संबंधित इसमावर कारवाई न झाल्यास आम्ही धान्य दुकाने बंद ठेवू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, राधाकृष्ण आहेर, गणेश वाघमारे, गणेश चव्हाण, नरेंद्र खरात, आशिका उबाळे, देवराम गाडे, योगेश नागले, सचिन मानधने, अनिल मानधने, प्रेम छतवानी, मंगेश छतवानी, राजेंद्र वदवानी, संतोष वेताळ, शिवाजी सईद, हनुमान शिंदे, अजित शेख, आप्पासाहेब शिरोळे, सद्दाम शेख, राजेंद्र वाघ, गोपीनाथ शिंदे, लाला शेठ, एकनाथ गदिया, परशुराम थोरात आणि अजित शेख, आर.जी. काळे, योगेश गंगवाल, सी.बी. गायकवाड, एस.बी. गवारे आदींसह तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते। आपण पाहत आहोत खरा न्याय। नमस्कार, मी मिलिंद वाघ, तहसीलदार श्रीरामपूर। काल दिनांक 9 तारखेला निपाणी वडगाव येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर एका इसमाने मारहाण केली। सदर बाब निंदनीय आहे। याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे। परंतु ही बाब जेव्हा तपासली असता याच्यामागे ई-केवायसी हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। शासनाने प्रत्येक शिधापत्रिकाधारक जो आहे त्याला ई-केवायसी करणे बंधनकारक केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या स्वस्त धान्य दुकानदार येथे येऊन आपलं ई-केवायसी करावायचे आहे। यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, सध्या साईटचे प्रॉब्लेम आहेत। तर याबाबत काही तक्रार असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन आपली तक्रार नोंदवायची आहे। परंतु कोणीही स्वस्त धान्य दुकान यांच्याशी उज्जत घालू नका। आपलं काही म्हणणं असेल तर आपण प्रेमाने त्यांच्याकडे नमूद करा किंवा तक्रार असेल तर तहसील कार्यालयामध्ये येऊन आपण आपली तक्रार दाखल करा, परंतु भांडण करू नका। परत एकदा मी शासनाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येकाने ई-केवायसी करणं बंधनकारक आहे आणि ते आपण करावायचं आहे। धन्यवाद।